उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या कार्यालयांना तसंच निवासस्थानांना छापील वृत्तपत्र आणि नियतकालिकं पुरवण्याची पद्धत 1 सप्टेंबरपासून बंद केली जाणार आहे, असा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यापुढे मंत्र्यांना वृत्तपत्रांच्या ऑनलाईन वर्गणीचा वापर करावा लागणार असल्याचं सामान्य प्रशासन विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे. या नवीन व्यवस्थेनुसार मंत्र्यांना वृत्तपत्र आणि नियतकालिकांची ऑनलाईन वर्गणी घ्यावी लागणार आहे. यासाठी येणारा खर्च संबंधित प्रशासकीय विभागांमार्फत केला जाणार आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयासाठी छापील वृत्तपत्र पुरवण्याची सध्याची व्यवस्था पूर्ववत सुरू राहील, असंही शासनानं स्पष्ट केलं आहे. दरवर्षी यासाठी सुमारे 22 लाख रुपयांचा खर्च होत असून या निर्णयामुळे राज्य शासनाचा लाखो रुपयांचा खर्च वाचणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं नाफेडमार्फत होणाऱ्या